महाराष्ट्राला भोंदूगिरीचा विळखा. पुण्यात बुवा बाबा झाले उदंड. नाशिक नंतर पुण्याचा खरा कोण? पुरोगामी महाराष्ट्राला केलाय. या प्रकरणी भोंदूबाबा स्वप्नील लांडेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या तो फरार असल्याची माहिती आहे. महत्त्वाचं म्हणजे या घटनेनंतर पीडित मुलीचं समुपदेशन करण्यात आलं. या घडलेल्या प्रकरणाबाबत पीडितेच्या वकिलांनी नेमकं काय म्हटलंय तेही ऐका. वडगाव मावळमधल्या एका गावातली एक अल्पवयीन मुलगी स्वप्नील गुरूंचा त्यांना फोन जातो आणि तिला ते बोलवून घेतात. 10वीला तुझे मार्क्स वाढून चांगले मिळतील, चांगले पर्सेंटेज मिळते, या लोभापोटी ती मुलगी वडगाव मावळवरनं बिबेवाडी इथे पोहोचते. त्या बिबेवाडी पोहोचल्यानंतर त्यांच्या घरात जिथे ह्या भोंदू बाबा जो आहे स्वप्नील गुरू याचा जे सर्व देवीचा प्रकार तिथे होतो, तिथे त्याच्यावरती लैंगिक अत्याचार होतात. विक्टीम अजून घाबरलेली आहे. पुढे पण भविष्यात काही स्टेटमेंटवर अजून येऊ शकतात. अजून पोलीस यात तपास करतात. मांडल्याचं दिसतंय. वारजे परिसरामध्ये उमेश ताबुंदे हा जो महाराज आहे आणि ज्या पद्धतीने त्याच्याकडं सोनं आहे, त्याच्या स्वतःच्या अंगावर काही किलोभर सोनं दिसतं आहे, अशा पद्धतीचे पण व्हिडिओ व्हायरल झालेले. स्वतःच्या अंगात दैवी शक्ती असल्याचा एक प्रकारे दावा केलेला आहे. त्याच्यामध्ये आज आम्ही वारजे पोलीस स्टेशनमध्ये अशा पद्धतीचे एक अर्ज दिला आहे की ज्याच्यामध्ये पोलिसांनी सुमोटो ऍक्शन घ्यावी आणि त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी केलेली आहे. कितीही कडक कारवाई झाली तरी या भोंदू बाबांची भोंदूगिरी काही थांबत नाही. त्यामुळे नागरिकांनीच आता अशा भोंदू बाबांपासून सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे.